पैठण शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये असलेले भाजी मार्केट परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ई सेवा केंद्राला अचानक आग लागली। मोठं आर्थिक नुकसान यावेळी झालंय। प्राथमिक अंदाजानुसार या आगीमध्ये 2 ते 3 लाख रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही आग शॉर्ट सर्किटमध्ये लागल्याचा प्राथमिक अंदाज असून आगीत संगणक, लॅपटॉप, फर्निचर, महत्त्वाची कागदपत्रे आणि कार्यालयीन साहित्य पूर्णतः भस्मसात झालं। मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। त्यावेळी रस्त्याने जात असलेले लाला धांडे, तौफिक धांडे, स्वप्नील साळवे आणि फिरोज खान, डॉक्टर खलील धांडे, अमोल शेजूळ यांनी ई सेवा केंद्रातून येणाऱ्या धुराची आणि आगीची तीव्रता पाहून तात्काळ परिसरात ही माहिती पसरवली। त्यांनी स्वतः आणि काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीनं रौद्ररूप धारण केल्याने त्यांचा प्रयत्न अपुरा ठरला। ई सेवा केंद्र चालक सुनील सरजे यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत कार्यालयातील संपूर्ण तांत्रिक उपकरणे, महत्त्वाची कागदपत्रे आणि फर्निचर जळून गेल्याने अंदाजे 2 ते 3 लाखाचं नुकसान झाले। या घटनेमुळे शहरातील व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत चिंता व्यक्त केली जाते। अग्निसुरक्षेच्या सुविधा असणं आवश्यक असल्याचे या घटनेतून स्पष्ट झालंय। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।